अनंतकोटी श्री ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज आपण आलो आहोत कर्नाटकातील गांगनापूर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित येथे। हे केंद्र भीमा अमरजा नदी संगमाजवळ आणि दत्तात्रय मंदिरापासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। येथे भाविकांसाठी परवडणारी स्वच्छ निवास व्यवस्था, वातानुकूलित नॉन वातानुकूलित खोल्या उपलब्ध आहेत। हे एक सुव्यवस्थित केंद्र आहे जे आध्यात्मिक साधकांसाठी खूपच महत्त्वाचे आहे। येथे पार्किंग, जेवण आणि शांत वातावरणामध्ये प्रदान करते। हे स्वामी केंद्र व स्वामी सेवेकरी निवास खूपच सुंदर आहे। तर चला आपण पाहूया। या केंद्राचे त्यांच्या शांत वातावरणासाठी कौतुक केले जाते, ज्यामुळे संगमाला भेट दिल्यानंतर ते विश्रांतीसाठी एक चांगले ठिकाण म्हणून नियोजित केले जाते। हे दिंडोरी प्रणित धर्माशी संबंधित आहे। श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित हे एक प्रमुख आध्यात्मिक ठिकाण आहे। येथे दत्तगुरूंच्या निर्गुण पादुकांचे दर्शन, गुरुचरित्र पारायण, भस्म महिमा आणि माधुकरी यांसारख्या सेवा केल्या जातात। हे केंद्र भक्तांच्या मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शक ठरते। येथे गुरुचरित्र पारायण सेवा आवर्जून केली जाते। मधुकरी म्हणजेच दत्त संप्रदायातील महत्त्वाचे मधुकरी अन्नदान येथे केले जाते। भजन, सत्संग, मासिक सत्संग सोहळा आणि गुरुचरित्र वाचन येथे आयोजित केले जाते। महत्त्वाचे म्हणजे गांगनापुराला दत्त महाराजांचा दिव्य अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज यांचे वास्तव्य होते, ज्यामुळे हे क्षेत्र अत्यंत पवित्र मानले जाते। कमळामध्ये वास्तव्य असलेले श्री स्वामी समर्थांपुढे हळदी कुंकवाने भरलेले यंत्र आहे। हे सुवासिनींना हळदी कुंकू देण्याची प्रथा सुलभ व स्वच्छतेने चालू ठेवणे हा आहे। हळदी कुंकू लावणे ही महाराष्ट्रातील पारंपरिक प्रथा आहे। या केंद्रामध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थांचे आध्यात्मिक कार्य, त्यांची रचना, त्यांचा उगम, त्यांचे चमत्कार या सगळ्यांचा आपल्याला परिचय म्हणून चित्राच्या रूपामध्ये दिसेल। हे केंद्र गुरुमाऊली परमपूज्य श्री अण्णासाहेब मोरे, प्रमुख श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित यांच्याशी निगडीत आहे। येथे आपण होम हवन करू शकतो व त्याच्याने आपल्याला एक नवी ऊर्जा मिळते। येथील मंदिराच्या बाहेरील जी चित्राकृती खूपच सुंदर वाटते। यानंतर इथे महाप्रसादालय आहे। आपल्याला सकाळी व संध्याकाळी येथे उत्तम अशी जेवणाची सोय केलेली आहे।